गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डिक्शनरीच्या आत डिक्शनरी, ज्याला आपण म्हणतो नेस्टेड डिक्शनरी. ओके, सो हाऊ टू क्रिएट नेस्टेड डिक्शनरी इन पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज, आज आपण ते सोप्या भाषेत बघूया. आणि नेस्टेड डिक्शनरीच्या आतले एलिमेंट देखील आपण ॲक्सेस करूया. Okay, so let's start. Suppose I want to create a dictionary in Python programming to write. Suppose I want to create one dictionary, like G1 is our dictionary. Okay, so as we know, so dictionary is nothing but the collection of keys and values pair. Okay, so key is a unique in Python dictionary, but value is duplicate value allowed in Python dictionary. Okay, so let's start how to create Python dictionary. Suppose like I want to write here 1 : name. Okay, so here 1 is a key, and this key is a unique in Python dictionary, and name is a value. Okay, so comma 2, second value, second key, second value, like name. Okay, and third colon USA. Okay, so this is a simple dictionary in Python programming language. So just to sorry, here missing something here, like okay, so comma missing here, so I think now we'll get. Okay, so print, जर पायथॉन मध्ये तुम्हाला डिक्शनरी प्रिंट करायची असेल क्रिएट केल्यानंतर, तर यूज करा प्रिंट राऊंड ब्रॅकेटमध्ये G1 आणि हिट द एंटर बटन. सो गेट इट फ्रेंड, दिस इज युअर डिक्शनरी इन पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. सो तुम्ही याला असं देखील प्रिंट करू शकता G1. ओके, सो गेट इट सेम आउटपुट लाईक प्रिंट G1 अँड सिम्पल G1 हिअर. पायथॉन एकदम सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, तुम्ही अशी देखील डिक्शनरी प्रिंट करू शकता. ओके, सो डिक्शनरीमधले तुम्हाला एलिमेंट्स व्हॅल्यूज जर ॲक्सेस करायचे असतील तर तुम्ही असं देखील व्हॅल्यू ॲक्सेस करू शकता. G1 राईट हिअर स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, सो रिमेंबर फ्रेंड्स, स्क्वेअर ब्रॅकेट इज अ कंपल्सरी टू ॲक्सेस a value in particular dictionary or existing dictionary. Get it? So write down here like one key. Okay, by using key we can access the value in particular dictionary in Python programming language. Remember one thing friends, this is very important. So get it, like one is a key and name is a value. Okay, so same. Get it friends? So आपण आता इथे एक डिक्शनरी बनवलेली आहे आणि त्या डिक्शनरीमधले एलिमेंट्स व्हॅल्यूज बाय युजिंग की आपण ॲक्सेस देखील केलेले आहे. खूप सोपा आहे. एक्झाममध्ये 100% विचारला जाणारा हा क्वेश्चन असतो, हाऊ टू क्रिएट डिक्शनरी. आणि जर तुम्हाला टाईप क्रिएट बघायचा असेल तर एक पायथॉनमध्ये प्रिंट एफ टाईप एक प्रीडिफाईंड फंक्शन आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही G1ला प्रिंट करू शकता. म्हणजे आपल्याला काय मिळेल, तिथं टाईप मिळेल. ओके, म्हणजेच काय आहे, डिक्ट नावाचा क्लास आहे, प्रीडिफाईंड क्लास आहे, जो की पायथॉनमध्ये अवेलेबल आहे. ओके, ते इथं दिलेला आहे बघा, क्लास आणि डिक्ट म्हणजे डिक्शनरी हा क्लास आहे. ओके, आता आपण फ्रेंड्स डिक्शनरीच्या आत डिक्शनरी, त्याला नेस्टेड डिक्शनरी, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की डिक्शनरीच्या आत डिक्शनरी आपण कशी क्रिएट करणार आहोत पायथॉनमध्ये, ते पण आपण बघूया. सो आता एक मी डिक्शनरी क्रिएट करतो. H1 नावाची डिक्शनरी घेऊया आपण. ओके, आणि ओके, पायथॉन डिक्शनरीमध्ये तुम्हाला एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे बाय युजिंग कर्ली ब्रेसेस वी कॅन क्रिएट अ पायथॉन डिक्शनरी. ओके, आणि डिक्शनरीमध्ये कीज अँड व्हॅल्यूज ह्या कॉमनली सेपरेट असतात. जसं आपण लिस्टमध्ये पण बघितलेलं आहे
की लिस्टमधले जे ॲटम्स असतात हे देखील काय असतात, कॉम्याने सेपरेट असतात. ओके, सो कॉमा काय आहे पायथॉनमध्ये, कॉम्यासाठी सेपरेट नावाचं एक व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू कॉमा सेट आहे. तुम्ही त्याला चेंज देखील करू शकता. जसं मी तुम्हाला प्रिंटमध्ये सांगितलं होतं, प्रिंटची इनिशियल व्हॅल्यू काय असते किंवा बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, स्लॅश एन असते. त्याला तुम्ही चेंज करू शकता. मल्टिपल स्लॅश एन, मल्टिपल स्पेस वी कॅन ॲड बाय युजिंग प्रिंट लाईक अँड सेपरेट और कॉमा. गेट. सो डिक्शनरीच्या आत डिक्शनरी जर आपल्याला क्रिएट करायची असेल पायथॉनमध्ये तर एक सोपी ट्रिक आहे. याच्यामध्ये तुम्ही कीज अँड व्हॅल्यू टाकून द्या. लाईक सपोज 1 इज अ की अँड बी इज अ व्हॅल्यू. ओके, पायथॉनमध्ये जी स्ट्रिंग आहे, इन पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज वी कॅन मेन्शन स्ट्रिंग सिंगल कोट ॲज वेल ॲज डबल कोट. ओके, म्हणजे असं काही ऑप्शनल आहे. तुम्ही पायथॉनची जी स्ट्रिंग आहे, पायथॉनमध्ये स्ट्रिंग तुम्ही सिंगल कोटमध्ये पण प्रिंट करू शकता किंवा डबल कोटमध्ये देखील प्रिंट करू शकता. बट बाकी अदर्स प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जसं की तुमची जावा आहे, जावामध्ये आपल्याला स्ट्रिंग ही डबल कोट्समध्येच मेन्शन करावं लागत असते. ओके, तिथं आपल्याला ऑप्शनल नाही. ओके, तिथं आपण सिंगल कोटमध्ये स्ट्रिंगला मेन्शन करत नाही जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके, आपण सिंगल कोटमध्ये जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कॅरेक्टर आपण काय करतो, डिक्लेअर करत असतो. बट इथे तुम्ही स्ट्रिंग सिंगल कोट ॲज वेल ॲज डबल कोट वी कॅन डिनोटेड. गेट इट फ्रेंड्स? ओके, गुड. सो आता इथे कॉमा देऊया आणि डिक्शनरीच्या आत जर डिक्शनरी क्रिएट करायची असेल, फॉर एक्झाम्पल 2 कोलन. ओके, आणि तुम्ही याच्या आत देखील डिक्शनरी क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल 10 कोलन, त्यात तुम्ही लिहू शकता सिंगल कोटमध्ये ओ सिंगल कोट क्लोज कॉमा 20 इज अ की अँड पी इज अ व्हॅल्यू. ओके, म्हणजे हे डिक्शनरीच्या आत डिक्शनरी. आता आपल्याला जर बघायचं असेल तर इथं तुम्हाला दिसेल, बघा इथं प्रिंट केलं तर प्रिंट तुम्ही H1ला टाईप करा. इथे काय दिसेल तुम्हाला, हे बघा इथे आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळालं, हे कर्ली ब्रॅकेट जो आहे हा मेन डिक्शनरीचा आहे. ओके, जो इथे एंड झालेला आहे. आणि डिक्शनरीच्या आत डिक्शनरी तुम्ही ही तुमची डिक्शनरीच्या आत डिक्शनरी आहे. ओके, बट हे खूप इंटरेस्टिंग आहे की डिक्शनरीच्या आत एक डिक्शनरी आपण आता क्रिएट केलेली आहे. तर तुम्हाला जी आत आपण डिक्शनरी केलेली आहे, नेस्टेड डिक्शनरी जी क्रिएट केलेली आहे, त्याची तुम्हाला जर कीज आणि ज्या कीजला जी व्हॅल्यू आहे ती जर तुम्हाला ॲक्सेस करायची असेल तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो बघा. ओके, प्रिंट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये द्या. ओके, H1 नावाची आपली काय आहे, एक डिक्शनरी आहे ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, H1 नावाची आपण एक डिक्शनरी क्रिएट केलेली आहे. ओके, सॉरी, H1 नावाची डिक्शनरी आहे. ओके, H1 नावाची डिक्शनरी आहे आणि आपली 2. ओके, ही एक की आहे ज्याला ही व्हॅल्यू पूर्ण आपण असाइन केलेली आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल 10ची तुम्हाला व्हॅल्यू ॲक्सेस करायची आहे इथे. ओके, हा 10 का आहे, नेस्टेड डिक्शनरीचा की आहे. याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, इथं कॅरेक्टर ओ यायला पाहिजे, एक सिंगल ओ कॅरेक्टर. ओके, तर बघूया आपण फ्रेंड. ओके, सॉरी इथे थोडं मिस्टेक झालेली आहे. ओके, सो विल गेट द ओ. ओके, म्हणजे आपण डिक्शनरीच्या आत डिक्शनरी क्रिएट केलेली आहे. ओके, सो विल गेट द आउटपुट. म्हणजे तुम्ही डिक्शनरीच्या आत डिक्शनरी आपण इथे क्रिएट केलेली आहे. असे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आय थिंक बरेच तुम्ही पायथॉनचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, पण अशी इन्फॉर्मेशन कदाचित कुठे मिळेल फार कमी शक्यता असते. पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये हाऊ टू क्रिएट डिक्शनरी आणि डिक्शनरी अनऑर्डर डेटा टाईप्स आहे ते तुमची पायथॉनचं विच व्हर्जन आर यू युजिंग. Okay, depend on version, Python is a order or unordered dictionary. So get it? So dictionary is nothing but the collection of items like keys and values pair. Okay फ्रेंड्स, तर आपण आज इथे डिक्शनरी बघितलेली आहे. असं तुम्ही डिक्शनरीमध्ये बरेच काही, जर तुम्हाला अपडेट डिक्शनरी करायची असेल तर यू कॅन ऑल्सो यूज द अपडेट मेथड. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे G1 नावाची डिक्शनरी आहे आणि जर तुम्हाला ती अपडेट करायची असेल, ओके, अपडेट आपण काय करतो, डिक्शनरी त्याच्या आतमध्ये तुम्हाला जर अपडेशन म्हणजे जी एक्झिस्टिंग डिक्शनरी आहे त्यात तुम्हाला मल्टिपल एलिमेंट ॲड करायचे असेल तर यू कॅन यूज अपडेट मेथड. गेट इट? आणि जर सिंगल एलिमेंट ॲड करायचं असेल तर यू कॅन यूज अ असाइनमेंट ऑपरेटर अँड यू कॅन असाइन और यू कॅन ॲड द बाय युजिंग कीज. ओके, यू कॅन ॲड द व्हॅल्यूज इन एक्झिस्टिंग डिक्शनरी इन पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. आता इथे आपण ॲड करूया लाईक 20 इज अ की अँड
Dubai is a sorry Dubai is a value. So close curly brackets, close round brackets and print it. ओके. सो हे अपडेट केलेले आहे आपण डिक्शनरी. ओके ओके. अपडेटमध्ये काय आता बघा, जर तुम्ही G1 केलं तर तुम्हाला काय मिळेल, अपडेट होऊन मिळेल डिक्शनरी. ओके. इथे लास्टला ॲड झालेलं आहे बघा, 20 अँड दुबई. 20 इज अ की अँड दुबई इज अ व्हॅल्यू. ओके. असे बरेच ऑपरेशन आहेत ते डिक्शनरीमध्ये तुम्ही परफॉर्म करू शकता. ओके. तर काही आपण बघितलेलं आहे. थँक्यू फ्रेंड्स. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.